1000 रुपये फोन पे द्वारे ट्रान्सफर केले। मुंबई नाका पोलिसांनी सदर आरोपीला आगर टाकळी उपनगर येथून ताब्यात घेतले असून आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजते। रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी तक्रारीनुसार फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातून ओप्पो कंपनीचा मोबाईल व 8000 रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून चोरी करून घेऊन जाऊन फिर्यादी यांचे मोबाईल फोनमधील फोनपेद्वारे त्यांच्या खात्यावरून 19,000 रुपये ट्रान्सफर करून घेतल्याबाबत तक्रार दिल्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी सौरभ साटोटे याने व त्याच्या साथीदार यांनी मुंबई नाका येथे एकास मारहाण करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेऊन त्याचे मोबाईलमधून फोनपेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले होते। तो सध्या समतानगर टाकळी येथे फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 अधिकाऱ्यांनी समतानगर, आगर टाकळी उपनगर, सोनवणे बाबा चौक येथे सापळा रचून चोहोबाजूने घेरून त्यास ताब्यात घेतले। सौरभ रामा साटोटे वय 22 वर्ष याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, बाळू शेडके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, चालिमक चौहान, पोलीस अंमलदार सुनील खैरनार तसेच अशांनी कामगिरी केलेली आहे।